आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुझे काका इथे यायला निघाले होते आणि रस्त्यात ऍक्सिडेंट झाला त्यांचा। ती तुझी बहीण, त्यांची मुलगी, काय तिचं नाव? श्रद्धा। हा, ती पण होती त्यांच्या सोबत। हॅलो मीरा, अगं फोन का उचलत नाहीयेस तू? नागनाथ काका नावच दिसलं नाही। हॅलो काका, काका तुम्ही कसे आहात आणि श्रद्धा कशी आहे? अगं बरी आहे, आम्हाला कुठे काय झालंय आणि आम्हाला कशाला काय होईल? उलट तूच सारखा फोन का कट करतेस? काका पण हा तुमचा नंबर वेगळा। अगं तोच आहे नंबर। तुझ्या त्या अनन्याताई आहेत ना, त्यांनी फोन केला होता, पण तेव्हा फोन उचलू शकलो नाही मी। तूच करत होतीस का फोन? हो मीच करत होते काका, मला बोलायचं होतं तुमच्याशी। तुम्ही कसे आहात आणि श्रद्धा कशी आहे मला सांगा। डॉक्टर काय म्हणाले काका? अगं हो, बरे आहोत आम्ही। आम्हाला काय झालंय आणि कोण डॉक्टर? मी आता देवळातून आलो आणि श्रद्धा फुलं काढते। काका तुम्ही खरं बोलताय ना? अगं पोरी, मी खोटं कशाला बोलेन? आणि मला हे कळत नाहीये, तू आमची चौकशी का करतेस अशी? काका मला वाईट स्वप्न पडलं होतं म्हणून आपलं विचारलं मी। वाईट स्वप्न? बाळा, एखाद्याबद्दल वाईट स्वप्न पडलं, त्याचा मृत्यू दिसला तर त्याचं आयुष्य आणखी वाढतं असं म्हणतात बाळा। बाळा, तू आमची नको काळजी करू, तू तुझी काळजी घे बाळा। हे बघा काका, तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि श्रद्धाला पण जपा। मी लवकरच तुम्हाला भेटायला येईल। हो, बाय। अजित दादांनी मला तसं का सांगितलं? मी गावी निघावं म्हणून? मला मारायला आलेले गुंड अजित दादानेच पाठवले असतील का? पण ते असं का करतील? असं तर नाही ना? वेदाला जे कोणी त्रास देते त्याला मी शोधते म्हणून माझ्या मागे गुंड पाठवले? म्हणजे अजित दादाच? मूर्ख माणसा, लूजर आहेस, लूजर तू। एक काम सांगितलेलं ते सुद्धा तुला जमत नाही, कळलं? तुझ्यासारखं तुझा ब्रेन सुद्धा युजर्स आहे। इनफ माया, इनफ। प्रत्येक वेळी त्या मीराला मारताना तुझा तो अथर्व मध्ये कसा काय येतो? मला काय माहित? तुझ्या माणसांना एक काम सांगितलेलं, 5 मिनिटाचं काम होतं, मीराला संपवणं जमलं का? हळूहळू मारायला पाहिजे त्या मीराला। तिला त्रास देऊन देऊन मारलं पाहिजे। कोणाचा कन्सर्न होता, माझा की तुझं? हळू बोल। त्या मीराला मारायचा प्रयत्न केला ना की तुझा तो हिरो आलाच पाहिजे मध्ये। तुझा तो अथर्व आणि तो गावरान गोडवा यांची काहीतरी वेगळीच केमिस्ट्री जुळते। ए अजित, ओरडू नकोस। माझ्यावर ओरडून काही होणार नाहीये। एक त्या मीराला मारायला गेलं ना की प्रत्येक वेळी तुझा हिरो येतो। लग्न तुझं आहे, पण घरातले प्रत्येक विधी, लग्नाचे प्रत्येक विधी ती मीरा कंप्लीट करते। अरे नवरी कोण आहे, करवली कोण आहे हेच कळत नाहीये। तू काय माझ्यावर ओरडते अजित? ते सगळ्यांना लवकरच कळेल।
आई साहेब, मीरा, तुला गावाला जायचं होतं ना काका आणि श्रद्धाला भेटायला? अजितदादांनी काय केलं ते आईसाहेबांना सांगू का? नको नको, ऐन लग्नात आईसाहेबांना टेन्शन यायला नको नको सांगायला. नाही आईसाहेब, काका बरे आहेत आणि श्रद्धा सुद्धा बरी आहेत. त्यांना काहीच झालं नाहीये. ते काय झालं की फोनवरती जरा गैरसमज झाला होता. आता सगळं नीट आहे. बरं झालं ते ठीक आहेत. देवी पावली. मीरा, मला इतकी काळजी वाटत होती माहितीये तुझी. तुला काही झालं असतं तर मला सहनच झालं नसतं ग. लेकेस ना तू माझी. अंबिकाला आधीच गमावलंय मी. आता मी माझी दुसरी लेक गमावली असते तर सहनच झालं नसतं मला. तुला जायचंय मीरा. मला सोडून तुला जावंच लागेल. जर बाकी कोणाला जमलं नाही ना तर मी स्वतः माझ्या हातानेच तुझा काटा काढेन. तुझं मरण आता जवळ आहे मीरा. राधा, राधा, पोरी. नाही नाही नाही, पुढे येऊ नका, पुढे येऊ नका.